सगळ्या पत्रकार बंधूंचे पहिले आभार मानतो। आज आपल्या या ठिकाणी कृषी बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे येथे होऊ घातलेल्या प्रकल्पासंदर्भातल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांना देऊ इच्छितो। 15/9/2025 ला एक मी पत्र माहिती द्यायला टाकला होता कृषी बाजार समितीला की कणकवली वाघेरी येथील उभारण्यात येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन खरेदी केलेलीची सरकारी रक्कम किती व कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेले कर्ज किती व कोणत्या बँकेकडून घेण्यात आले याची माहिती मागवली होती। त्यावेळी कृषी बाजार समितीचे चेअरमन सभापती तुळशीदास रावराणे यांनी मला अशी माहिती दिली की सर्वे नंबर वाघेरी येथील 17/5/1746 क्षेत्र 491 हेक्टर आहे, 49,100 चौरस मीटर या जमिनीचं कर्ज घेतलेलं 1,70,00,000 रुपये, खरेदी जमीन व्यवहार दाखवला 1,75,00,000 रुपये आणि त्याने असं म्हटलंय की त्या जमिनीची सरकारी व्हॅल्युएशन म्हणजे रेडी रेकनर रेट 3,04,42,000 इतका होतो। आता याच्यात अशी तफावत आहे 3,04,42,000 जर त्याचा रेडी रेकनर रेट होत असेल, गव्हर्नमेंटचा व्हॅल्युएशन होत असेल तर रजिस्टर फी त्याची रजिस्टरची जी रक्कम आहे मूल्यांकन आहे त्याचं ते 3,04,42,000 गव्हर्नमेंटने घेतलं पाहिजे, भरलं पाहिजे। त्याची जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये खरेदी खर्चची किंमत होती रजिस्ट्रेशन फीची। याने कधी 8,27,631.24 एवढी भरलेली आहे। जवळजवळ जे रजिस्टर आहेत कणकवली रजिस्टर तावडे साहेब यांनी सरकारचा जवळजवळ 7 लाखापेक्षा जास्त जो महसूल आहे तो बुडवलेला आहे आणि बेकायदेशीर खरेदी खत केलेला आहे त्यांनी। आम्हाला ज्यावेळी याची माहिती मिळाली त्यावेळी आम्ही पत्र टाकलं, आम्ही खरेदी खतला त्या खरेदी खतची माहिती घेतली। आम्हाला ते त्यांनी माहिती खाली खरेदी खत मला दिलं, त्या खरेदी खताची वस्तुस्थिती आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सभापती यांनी मला दिलेली माहिती यात खूप मोठी तफावत आहे। त्यांनी परत असं म्हटलंय की ही खरेदीची किंमत त्याच्या 50% आम्ही खरेदी खत केलं, गव्हर्नमेंट रेटच्या 50% आम्ही खरेदी केली कारण ती जमीन एने पकडली जाते। पण ती जमीन हे कालचे सातबार आहे, दोन्ही 75 सर्वे नंबर 17/5/1746 हे आजही शेतीच आहे, हे बिगर शेती नाही आहे। हा असा रेग्युलर सातबार आहे म्हणजे जो खरेदी खतात उल्लेख त्यांनी केला आहे की एनेच्या रेटने आम्ही डबल रेट लावला त्याचा म्हणजे रेडी रेकनर रेट गव्हर्नमेंटचा खरेदी खताला एनेचा त्याच्या 50% म्हणजे 1,75,00,000। पण वस्तुस्थितीने परत खरेदी खतावर त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे एका सातबारावर 26,27,600 त्याचे 50% 13,11,300 आणि दुसऱ्या सातबाराची किंमत व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट 21,35,900 आणि त्याची 50% किंमत 21,22,600 ची किंमत 13,11,300 आणि दुसऱ्या सातबाराची 42,71,800 रुपये त्याची 21,35,900 त्याची एकूण किंमत 34,47,200 हे त्यांनीच मला माहिती दिलेली पेपर आहे। मग स्वतःच्या तडजोडीनुसार त्यांनी फुकट घेतली असती, आमचा त्याला विरोध नाही।
ही पत्रावळीचे कारण असं आहे, लोकांची दिशाभूल या प्रकल्पाखालून होणारा भ्रष्टाचार, कृषी बाजार समितीच्या बांधकामाला घेतलेलं कर्ज, हे कर्ज देऊ शकत नाही बँकेनं कशा पद्धतीने दिलं त्याच्यासाठी मी आत्ता आमचे जिल्हा निबंधक यांच्याकडे मी आत्ताच तक्रार केलेली आहे की मला याची पूर्ण माहिती मिळावी म्हणून. 1,75,00,000 खरेदीवर 1,70,00,000 कर्ज कसं देऊ शकतात बँकेतून? हा मोठा भ्रष्टाचार पण आहे आणि बँक आणि कृषी बाजार समिती यांची मिलीभगतमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. साधारण एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज द्यायचं झालं तर त्याचं व्हॅल्युएशन ₹1,00,000-2,00,000 केलं तर 30,000 ते 40,000 रुपये कर्ज देते बँक, ते पण 10,000-20,000 रुपये पाय चपलं झिजवल्यानंतर. मग 1,75,00,000 खरेदीवर 1,70,00,000 कर्ज दिलं, हे त्यांनी मला कृषी बाजार समितीच्या सभापतींनी दिलेलं माहिती आहे. हे लपवण्यासाठी त्यांनी 3,42,40,000 बघा, परत सांगतो, त्याने त्यांच्या माहितीला दिलेलं पत्र आहे, 3,04,42,000 रुपये त्याची रेग्युलेटर दिलाय, तर रजिस्ट्रारने ह्याची 1,75,00,000 का रजिस्ट्रेशन फी घेतली? शासनाचा महसूल का बुडवला? जसं पुण्याचं 1,800 कोटीचं प्रकरण 300 कोटीला दाखवलं, ती रजिस्ट्रेशन फी भरली नाही, तशा प्रकारचाच हे खरेदी करत आहे आणि मोठा भ्रष्टाचार आहे. याच्या संदर्भात वाचा फोडण्यासाठी मी, माझ्या पक्षाचे वरिष्ठ असतील, वेळ पडली तर जे सरकारमध्ये मंत्री महोदय आहेत, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, याच्या संदर्भामध्ये सहकारच्या जे कोण मंत्री असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्याही नजरेत मी हे सगळं आणून देणार आणि हा मोठा भ्रष्टाचार उघड करण्यासाठीच आज तुम्हा सगळ्या पत्रकारांना मी इथे बोलवलेलं होतं. बँकेचा जो चुकीचा कर्ज देण्याचा जो प्रकार चालू आहे, मी अनेक दिवस वाचतोय पेपरातनं ह्याच्यातनं, पण हे स्वतः मी याची गेली 4 महिने 3 महिने याची माहिती घेतोय या सगळ्या प्रकरणाची. सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहेत, सगळे लोक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत, पण मी हे प्रकरण दाबू मी देणार नाही. हे प्रकरण मी वरतीपर्यंत नेणार आणि ह्याला वाचा फुटत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कोणाला विचारायचं विचार.